या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय मोहिते साहेब, या परिसंवादामध्ये सहभागी झालेले माझे सगळे सहकारी वक्ते, आदरणीय टकले साहेब आणि विलासराव बोलायला यायच्या अगोदर मी त्यांना थोडंसं थांबवलं. मी टकले साहेबांची माफी मागतो. मी तुमच्या प्रोटोकॉलमध्ये थोडासा सिक्वेन्समध्ये बदल केला. तो का केला हे माझ्या बोलण्याच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल. एका अत्यंत गुंतागुंतीच्या विषयावरती आपण चर्चा करतो आहोत. सोशिओ इकॉनॉमिक कल्चरल कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणू शकू. आणि परिसंवादाच्या विषयाचा जर विचार केला तर आपण अत्यंत चुकीच्या वर्गाकडून खूप काही अपेक्षा ठेवतो आहोत. ही जी गुंतागुंत आहे ती त्या लीळाचरित्रातल्या 7 आंधळे आणि हत्ती याच्यासारखी आहे. हे दुष्टचक्र आहे, हे विशेष सर्कल जे आहे हे कुठून सुरू झालं हे शोधण्यामध्ये आपल्यामधले सगळे तज्ज्ञ व्यस्त आहेत सध्या. मला अशी भीती आहे की मानवांचा होमोसेपियन्सचा 70,000 वर्षाचा जो ज्ञात इतिहास आहे त्याच्यातली 12,000 वर्ष जी शेतीची आहेत त्याच्या मुळापर्यंत आपण हे कारण शोधायला जातो की काय, इतका हा गुंतागुंतीचा विषय आहे. आणि ही गुंतागुंत सोडवताना तयार होणारे समज गैरसमज जे आहेत ते तुमच्या माझ्या समोरची सगळ्यात मोठी अडचण आहे. हे शेतकरी या अडचणीच्या स्थितीमध्ये का पोहोचला हा पहिला मुद्दा. अडचणीतनं सुटका म्हणून तो आत्महत्येसारखे मार्ग का वापरतो, का स्वीकारतो हा दुसरा मुद्दा. आणि याच्यावरची सोडवणूक काय आहे. सध्या तुमच्या माझ्यासमोर या सोडवणुकीचे नेमके मार्ग स्पष्ट नाही आहेत. अंधुकसं दिसतंय पण त्याला काही स्पष्ट आकार नाही आहे. एक अलीकडच्या काळातली मात्र नक्की मांडणी अशी करता येईल की शेती आता पूर्वीसारखी राहिली नाही. म्हणजे काय झालं तर शेतकऱ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे संचित आहे, जे ॲसेट आहे शेती, तिचे तुकडे तुकडे होत गेले. आणि दुसरीकडं त्याच्यावर अवलंबून असणारं जे कुटुंब आहे त्याचे तुकडे तुकडे होत गेले. आणि आपण एका विचित्र अशा स्थितीमध्ये पोहोचलेलो आहोत. म्हणजे 1971 साली महाराष्ट्रातल्या खातेधारकांची संख्या 43 लाखाच्या आसपास होती. 2011 ती 40 वर्षामध्ये 1.25 लाखाच्या आसपास, 1.25 कोटीच्या आसपास गेली. आणि आज आपण पाहतो आहोत की परवा जी कर्जमाफी वगैरे जाहीर झाली तर त्यावेळेला आपण 1.5 कोटीच्या वरती आपले खातेदार झालेले आहेत. आता आपल्या खेड्याच्या अवतीभोवतीला कसायला पुरत नाही म्हणून पडीक राहिलेले शेतीचे तुकडे ही आपल्याकडची सर्वात मोठी समस्या आहे. आणि दुसऱ्या बाजूला या संयुक्त कुटुंबापासून आपण विभक्त कुटुंबाकडे चाललेलो आहोत, प्रचंड वेगाने चाललेलो आहोत. हे आपल्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. मी जे मगाशी म्हटलं की ज्या वर्गामध्ये प्रचंड उदासीनता, अनास्था, किंबहुना द्वेष, राग, शेतीबद्दलचा एक दुस्वास आहे, अशा वर्गाकडून आपण अपेक्षा करतो आहोत. आणि विभक्त कुटुंबाच्या पद्धतीनं विभक्त होत असताना तयार झालेली ही जी न्यूक्लिअर फॅमिली जी आहेत ते बापाचा एखाद्या मुलाने दुश्मन व्हावं तशा पद्धतीनं ह्या सगळ्या शेतीचे दुश्मन झालेले आहेत. आपण खरंच खूप चुकीच्या वर्गाकडून अपेक्षा करतो आहोत. आणि मग ती व्यवस्थाच मध्यम वर्गांच्या भोवती जर गुंफलेली असेल, वर्तमानपत्र, माध्यमं, इथपासून तर सिनेमा, सगळ्या पद्धतीच्या संवादाची माध्यमं जी आहेत ती त्यांचा अलीकडच्या आधुनिक भाषेमध्ये ज्याला आपण टीजी म्हणतो तो टीजी जर मध्यम वर्ग असेल
तर आपण यांच्याकडून फार अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही आहे. आम्ही टॅक्स पर आहोत आणि आम्ही आमच्या टॅक्समधून जमा झालेला पैसा तुम्ही कर्जमाफी म्हणून कसे देताय असे विचारणारे जे मंडळी असतात ते शेतकऱ्यांनी खरेदी केलेली 1 रुपयाची काड्याची पेटीमध्ये सुद्धा तो टॅक्स भरतो याचं भान विसरतो, तो याची जाणीव विसरतो. या देशातला प्रत्येक गरीब माणूससुद्धा टॅक्स भरतो एवढं भान या वर्गाला नाही आहे. आणि आपण अशा लोकांकडून अपेक्षा करतो आहोत की ज्यांनी उपजीविकेसाठी, उदरनिर्वाहासाठी, TRPसाठी, आपल्या पोटापाण्यासाठी आपली आयुष्य विकायला काढलेली आहेत आणि ज्यांच्या आयुष्याचे बाजार उठलेत त्यांच्याबद्दल यांनी कळवळा बाळगावा अशा पद्धतीची अत्यंत विचित्र अपेक्षा आपण या वर्गाकडून करतो आहोत. शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नाकडं म्हणजे फक्त जमिनीचे तुकडे नव्हे तर त्याच्या घरातल्या स्थितीपर्यंत अजून आपण कोणी पोचलेलो नाही आहोत. मी साधारणपणे 1000-2000 शेतकऱ्यांच्या ज्याला केस स्टडीज म्हणतो त्या अनुभवल्यानंतर काही निष्कर्षापर्यंत पोचलेला आहे. एक तर जो पूर्णपणे शेतीवर जे कुटुंब अवलंबून आहे त्या आत्महत्या ह्या जेन्युइन आत्महत्या आहेत. गावामध्ये 3 प्रकारची कुटुंब आहेत. एक पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणारं ज्याला दुसरं उत्पन्नाचं साधन नाही. दुसरं जे शेती आणि अन्य काही इन्कमचा सोर्स आहे, उत्पन्नाचा मार्ग आहे. उदाहरणार्थ घरातला कोणीतरी नोकरीला आहे किंवा छोटा व्यवसाय आहे, त्याचा अन्य मार्गाने येणाऱ्या उत्पन्नाचा भाग कसाबसा शेतीत टाकून तो ॲटपार आणायचा प्रयत्न करतो. आणि गावातलं जे तिसरं, आपला तसा पूर्वजन्मावर वगैरे विश्वास नाही पण गेल्या जन्मी ज्यांनी काही खूप पुण्यकाम वगैरे केलेलं असेल अशी जी मंडळी फक्त नोकरदारांच्या कुटुंबातली आहेत, असा जो गावातला नोकरदारांचा वर्ग आहे तो. आणि गावागावांमध्ये ही जी शेतकऱ्यांच्या घरामधली जी तरुण मुलं आहेत, मुली आहेत, त्या नोकरदार कुटुंबातली त्यांच्या वयाची जी मुलं मुली आहेत त्यांच्याशी स्वतःची तुलना करतात. आपलं कोड कौतुक करण्यासाठी, दर 6 महिन्याला मोबाईल हँडसेट बदलण्यासाठी, दर 4-6 महिन्यानंतर नवे कपडे घेण्यासाठी, अन्य काही खर्चासाठी आपण तितकं लक्झरी लाईफ जगू शकत नाही असा विचार करून आपल्या बापाला दोषी ठरवतात किंवा कुटुंब प्रमुखाला दोषी ठरवतात. आणि हा जो कुटुंब प्रमुख आहे, नैसर्गिक न्यायाने घरातली आई, महिला मुलांची बाजू घेते आणि घराघरामध्ये कुटुंब प्रमुख विरुद्ध कुटुंबातले इतर सदस्य अशा पद्धतीचे संघर्ष सुरू आहेत. त्याची कारणं वरवर जरी दिसायला आर्थिक असली तरी त्याचं मूळ जे आहे ते शेतीच्या दुस्थितीमध्ये आहे. आणि अशा कुटुंबांमध्ये इथं जे ग्रामीण पार्श्वभूमी किंवा ग्रामीण रुरल बॅकग्राऊंडचे, ग्रामीण पार्श्वभूमी, खेड्यापाड्यातलं जगणं माहीत असलेले लोक असतील तर त्यांना एक गोष्ट नक्की माहीत असेल. आत्महत्या करणारा शेतकरी साधारणपणे 15 दिवस 3 आठवडे अगोदरच गावाच्या लक्षात येतो. त्याची काही लक्षणं आहेत. तो घरातनं बाहेर पाऊल टाकलं की जे मान खाली घालतो ती शेतावर जाईपर्यंत मान वरती काढत नाही. तो शेतावरून निघाल्यानंतर जो मान खाली घालतो तो घरी येईपर्यंत मान वरती करत नाही. त्याचं कारण असं असतं की ज्यांच्यासाठी आपण झटतो आहोत 2 Mसाठी, मॉइश्चर आणि मार्केट, जे झटतो आहोत ते घरातली मुलं आणि त्यांची आई किंवा घरातली बाकी सगळी मंडळी आपल्याला समजून घेत नाहीत. या उद्वेगातून, या विषन्नतेतून तो त्या फ्रस्ट्रेशनमध्ये, आयसोलेशनमध्ये जातो. खेड्यापाड्यामध्ये ही केस कामातनं गेली अशा पद्धतीची भाषा त्या अशा शेतकऱ्यांबद्दल वापरली जाते. तुम्ही आणखी एक त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे की तुम्ही कुठल्याही शेतकरी आत्महत्येची त्याच्या मागं कुटुंबात उरलेल्या माणसांच्या जर त्यांच्या काही टी व्हीवरच्या बाईट्स किंवा वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखती जर पाहिल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की हे बहुतेक सगळ्या आत्महत्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला होतात. माणसं थोडीशी अंतर्मुख होतात, इंट्रोवर्ट होतात. तुम्ही स्टोरी बघा,
त्याची बायको सांगते की गेल्या 8-15 दिवसापासून वेगवेगळ्या विवंचनेमुळे ते चिंतेत होते. रात्री झोपेतनं उठून बसायचे. मी जागी झाली तर पाहिले तर ते बेडवर नसायचे, कुठंतरी फिरत असायचे. ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी ते लवकर शेतावर गेले. मी मागून भाकरी घेऊन शिदोरी घेऊन गेली. त्यांनी कुठंतरी विहिरीमध्ये उडी घेतली होती, झाडाला गळफास घेतला होता किंवा विषाची बाटली घशात ओतली होती. सूर्यास्ताच्या वेळची जी स्टोरी आहे ती अशीच आहे. आम्ही सगळ्यांनी शेतामध्ये दिवसभर काम केलं. मी स्वयंपाक करायसाठी म्हणून लवकर घरी आली. रात्री 8पर्यंत ते घरी आले नाहीत म्हणून गावातल्या लोकांनी शोध घेतला. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्यांनी झाडाला गळफास घेतला होता, विहिरीत उडी घेतली होती किंवा घशात विषाची बाटली ओतून घेतली होती. त्या स्टोरीज सगळ्या सारख्या आहेत. आणि मग याच्यातली सगळी सफरर आहे ती महिला आहे. आणखी एक गैरसमज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. महिला खूप शोषिक असतात आणि त्या आत्महत्या करत नाहीत. याच्यासारखं दुसरं ग्लोरिफिकेशन महिलांचं मी पाहिलेलं नाही. आपण आपली शेती महिलांच्या नावावर केलेली नाही. व्यवहारामध्ये तिला निर्णयाचे कुठले अधिकार दिलेले नाही. हा जो स्ट्रेस आला आहे घरातल्या कुटुंब प्रमुखाच्या वरती तो घरातल्या माणसांनी वाटून घेतलेला नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण तिचं ग्लोरिफिकेशन करतो. ती खूप सहनशील असते आणि ती आत्महत्या करत नाही म्हणून. मी म्हणजे नावानिशी सांगतो, मोर्शी तालुक्यातल्या, अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातल्या एका 19 वर्षाच्या मुलीनं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. त्या मुलीचं नाव पण मला माहीत आहे, मी मुद्दाम सांगत नाही. तिनं असं लिहिलं की आम्ही 5 बहिणी आहोत. मी आत्महत्या केल्यानंतर किमान उरलेल्या 4घींची लग्न तरी माझे वडील करू शकतील. आणि वडिलांवर असलेल्या कर्जांची यादी दिली होती. यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवड्यातल्या एका महिलेने तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली. तिनं 3 मुलं, 4 मुलं आणि शेती कशीबशी 1-2 वर्ष सांभाळली आणि तिनं पण आत्महत्या केली. त्यामुळं ते महिला आत्महत्या करत नाहीत हा एक मोठा गैरसमज आहे. आता या परिस्थितीतून जर बाहेर पडायचं असेल, आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की विलासराव तुम्ही जरा नंतर बोला, आणखी 1-2 मुद्दे आहेत की त्याच्याबद्दल आपण फारसे गंभीर नाही आहोत. आत्ताच्या घडीला ह्या सगळ्या कारणमीमांसा करताना 2 चॅलेंजेसचा कुणीच उल्लेख करत नाही. एक टेक्नॉलॉजीचं, तंत्रज्ञानाचं मोठं चॅलेंज आहे. आता इथं जे असा विचार करतात की शेतीशिवाय पर्याय नाही, आम्ही पिकवलं नाही तर तुम्ही खाणार काय, ते भ्रमामध्ये जगतायत. प्रयोगशाळेमध्ये प्रोटीन तयार झालेलं आहे. क्लोनिंगनी जीव तयार झालेले आहेत. तंत्रज्ञान इतकं विकसित होईल की जमिनी फक्त घरं बांधायसाठीच वापरायचे की काय असा 22व्या शतकातला कदाचित प्रश्न असेल. आणि ती घरं पण कदाचित वेगळ्या पद्धतीची असतील, तुमच्या जमिनीची गरज नसेल. तंत्रज्ञान झपाट्याने पुढं जातंय, विज्ञान झपाट्याने पुढं जातंय. आपल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आहे. हे प्रोग्रेसिव्ह विचार करणारी माणसं म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरं मोठं चॅलेंज जे आहे, जे आम्ही आत्ता अलीकडच्या काळामध्ये वारंवार अनुभवतो आहोत, ते क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगचं आहे. आपल्या ज्ञात इतिहासामध्ये साधारणपणे 6व्या वेळेला पृथ्वी नष्ट व्हायला चाललेली आहे. 5 वेळा झाली आहे. दर 10-12 हजार वर्षानंतर वॉर्मिंग आणि कुलिंगच्या सायकली या पृथ्वीने भोगलेल्या आहेत. पण ही जी सायकल आहे वॉर्मिंगची, ती पहिली मॅनमेड सायकल आहे. अगोदरच्या सायकलींमध्ये आत्ता आपण जो माणसाचा जो पृथ्वीवरचा सगळा वावर आणि रहिवास पाहतो आहोत, तो या वॉर्मिंगच्या आणि कुलिंगच्या सायकलीमधूनच तयार झालेला आहे. कुलिंगच्या सायकलमध्ये समुद्राचे तळ, पाणी, समुद्राचं जे पातळी आहे ती अधिक वरती येते, किनारे, समुद्राची पातळी खाली जाते आणि किनारे जवळ येतात. आणि मग आफ्रिकेतनं किंवा मध्यपूर्वेतनं निघालेला माणूस ऑस्ट्रेलियात पोचतो किंवा अलास्का मार्गे अमेरिका खंडामध्ये पोचतो. वॉर्मिंगच्या वेळेला बर्फ वितळतात, समुद्राची पातळी उंचावते आणि किनारे पाण्याखाली जातात. ही जी सायकल आहे ही मॅनमेड सायकल आहे वॉर्मिंगची, आणि त्याचा तुमच्या माझ्या जीवनावरती प्रचंड गंभीर आणि दूरगामी परिणाम होणार आहे. त्याच्याबद्दल आपण फारसे गंभीर नाही आहोत. या क्षेत्रात काम करणारे बहुतेक सगळे तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ हा वॉर्मिंगच्या सायकलचा स्पॅन किती असेल याचा कालावधी शोधण्यामध्ये व्यस्त आहेत. सायकल आली हे त्यांना माहीत आहे, पण ती पीकला कधी पोचेल याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे.
आणि म्हणून या दोन चॅलेंजेसचा विचार करून शेतीमधल्या महिलांच्या मॅनेजमेंटचा विचार करून जो महिलांच्या अधिकारांचा आणि निर्णय प्रक्रियेचा मी उल्लेख केला ते जर केलं तर थोडं बहुत आपण तग धरू शकतो. पण खरं सोल्युशन हे शेतकऱ्यांच्या घरातल्या तरुण मुलांना सेन्सिटाईज करण्याचं आहे. आणि म्हणून मी विलासरावांना सांगितलं की तुम्ही थोडा नंतर बोला. ही पोरं हे मोदींनी काय केलं, शहांनी काय केलं, ते कुठल्या हुकुमशहाचे होते, अमुक आहे तमुक आहे तमुक आहे, अख्ख्या दुनियेची माहिती असते. पण आपल्या घरात येणारे पैसे किती, आपल्या घरातून होणारा खर्च किती, आपल्या बापावरती कर्ज किती, तो हे हातातोंडाची गाठ कशी घालतो याच्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही असतं. जगातल्या सगळ्या गोष्टींची माहीत असलेल्या मुली आणि मुलं आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबातल्या माणसांनी दिवसातून किमान एकदा तरी मोबाईल बंद करून आणि टी व्ही बंद करून एकत्र जेवावं, जेणेकरून संवाद वाढेल, माणसं आयसोलेशनमधून बाहेर येतील, कुटुंब प्रमुखावरचं जे स्ट्रेस आहे तो कमी होईल. याच्याबद्दल विज्ञानाच्या गोष्टी करणारे आणि आपली पुढची पिढी आहे ती त्यांचा पेस खूप प्रचंड आहे ग्रास्पिंगचा. अशी मुलं जगाचं सगळं ज्ञान असतं, जगाच्या मानसिकतेचं ज्ञान असतं, कुटुंबाचं ज्ञान नसतं. आम्ही डॉक्टर श्रीकर परदेशी ज्यावेळेला अकोल्याला कलेक्टर होते तेव्हा आणि नंतर मी आत्ता नाशिकमध्ये होतो तेव्हा आम्ही या पद्धतीनं कॉलेज स्टुडंट्समध्ये जाऊन त्यांना सेन्सिटाईज करण्याचे काही कार्यक्रम राबवले. आणि माझी खात्री आहे की हाच एकमेव मार्ग आहे तुम्हाला जर शेतकऱ्यांना या दुष्टचक्रामधून बाहेर काढायचं असेल तर. या मुलांना त्यांच्या घरातल्या परिस्थितीची जाणीव करून देणे, भविष्यातल्या त्यांच्या समोरच्या आणि एकूण शेतकरी समुदायाच्या समोरच्या आव्हानांबद्दल त्यांना जाणीव करून देणे, त्याबद्दल अवेअर करणे, त्याच्या सोल्युशनसाठी त्यांनी प्रयत्न करावेत यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, उद्युक्त करणे. आणि त्याचबरोबर हे कारभार त्यांनी हातात घ्यावेत, पूर्ण भान ठेवून आणि ज्ञान बाळगून घ्यावेत, याच्यासाठी त्यांना तयार करणे, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मगाशी मी 3 प्रकारच्या कुटुंबांचा उल्लेख केला. तो जर शेतीच्या अनुषंगाने विचार करायचा असेल तर ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी पिकवावं आणि ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी विकावं. ते विकायचे मार्ग काय असतील हे विलास शिंदे आपल्याला सांगतील. मला या परिसंवादात निमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर विलासजी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, वेळेची मर्यादा आहेत आणि 10 मिनटामध्ये मला बोलण्याची सूचना आहेत. त्यामुळे मोजक्याच मुद्द्यावर मी बोलणार आहेत. आत्ता व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्तींनी वेगवेगळ्या अंगाने आजचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. खरं म्हटलं तर शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलने, राजकीय व्यवस्थेचा निर्दयपणा आणि त्यामध्ये लेखक कलावंतांची भूमिका, विषय खूप सविस्तर विषय आहेत आणि एकच मुद्दाच फक्त जर म्हटलं फक्त शेतकऱ्यांची दुःस्थिती ह्याच विषयावर खरं तर आपण बोलायचं ठरवलं तरी पण तो दिवस पुरणार नाहीत. आणि किंवा इतरही मुद्दे जे आपण आता इथे आहेत तर सर्वच मुद्दे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे हा परिसंवाद इथं आयोजित केलेला आहे. या परिसंवादाचा ह्या जो काही आज विषय आहेत त्या अनुषंगाने मला एकच मुद्दा इथं ठळकपणे मांडायचा आहे की आपण जी चर्चा करत आहोत ती चर्चा नक्की कोणत्या प्रश्नाची आहे. म्हणजे शेतकऱ्यांची दुःस्थिती आणि आंदोलने हा जो विषय आहे हा आर्थिक विषय आहे का हा सामाजिक विषय आहे का हा राजकीय विषय आहे. मला वाटतं याची कुठंतरी ती गुंतागुंत तयार होते आणि त्यातून आजची जी काही परिस्थिती तयार झालेली आहे ती आपल्या सर्वांपुढं आहे. आज 1-1.5 वर्षापासून जे काही कृषी कायद्याच्या निमित्ताने पूर्ण देशात शेती प्रश्नांची चर्चा चालू आहे त्यातला एक जर ठळक भाग लक्षात घेतला की जी चर्चा चालू आहे ती मुख्यतः राजकीय अर्थाने जास्त चालू आहे आणि
सामाजिक अर्थाने ती चर्चा चालू आहेत की शेतकऱ्यांची जी काही आज देशामध्ये परिस्थिती आहे, आज 70 कोटी लोक देशामध्ये शेती करत आहेत आणि त्या सर्वांमध्ये जर पाहिलं 99% वर्ग हा तोट्यामध्ये शेती करतो आहे. कोणालाही खरं म्हटलं तर आनंदाने त्या शेती क्षेत्रात राहायचं नाही आहे. प्रत्येकाला जर शक्य झालं तर शेतीतून बाहेर पडायचं आहे. तरुण कोणी तुम्ही गावातला जर पाहिला तर त्याला आज बाहेर पडायचं आहे. त्याला त्या शेतीमध्ये पुढे काही आयुष्य घालवण्याऐवजी शक्य झालं तर बाहेर पडायचं आहे. आणि याचं कारण जे आहे की शेतीला प्रतिष्ठा राहिलेली नाही आहे. ग्रामीण भागामध्ये जे काही गुंतागुंत आहेत त्यातून प्रत्येकाला बाहेर पडायचं आहे. आणि त्याचं मुख्य कारण शरद जोशींनी हा मुद्दा ठळकपणे सातत्याने मांडला की सर्वचं जे काही प्रश्नाचं मूळ आहे ते शेती तोटा असणं, शेतीमध्ये तोटा होणं हे त्याचं मूळ आहे. आणि त्यामुळे ती शेती जेव्हा म्हणतो आपण एका दाण्याचे 1000 दाणे होता तर तोट्यात जायचं कारण नाही, तरी तोट्यात जाते तर मग का जाते. मग त्याच्या भोवती जे काय आहे राजकीय व्यवस्थेची धोरणं, त्याचबरोबर एकंदरीत जे काही अर्थकारण आहेत आणि त्याचबरोबर शेतीकडे बघण्याचा एक समाजाचा दृष्टिकोन, ही सगळ्यांचीच गुंतागुंत तयार होते. आणि त्यामुळेच आज आपण एका अशा कोंडीच्या अवस्थेमध्ये सापडलेलो आहोत. खरं म्हटलं तर शेती तोट्यात जाणं हे काही एवढ्या काही मागच्या 10 वर्षात व्हायला लागलं, 20 वर्षात व्हायला लागलं किंवा स्वातंत्र्यानंतर व्हायला लागलं असं काही नाही आहे. तर हे जे काही मानेसाहेब आपण जसं म्हटलं की मागच्या 12,000 वर्षातून ज्ञात इतिहास आहे, सगळा जर तपासून पाहिला तर तो एक अर्थाने शेतकऱ्यांच्या शोषणाचाच इतिहास आहे. जे काही असेल, जेवढे काही राज्यकर्ते मागच्या 12,000 वर्षात होऊन गेले असतील तर प्रत्येकाच्या पातळीवर फक्त आपण जर खरोखर अभिमानाने नाव घ्यायचं म्हटलं तर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला हवं की ज्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न योग्य पद्धतीने समजूनही घेतला आणि त्यासाठी कृतिशीलताही दाखवली. त्यामुळं आपण इंग्रजांच्या काळातली एकंदरीत परिस्थिती असेल किंवा स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती असेल, याला जर नीट समजून घेतलं तर खरं शेतीचा प्रश्न हा आर्थिक प्रश्न आहे हे पहिलं समजून घ्यायला हवं. हा राजकीय प्रश्न कमी आहेत, हा सामाजिक प्रश्न कमी आहेत, आर्थिक प्रश्न जास्त आहेत. आणि त्या अर्थाने चर्चा व्हायला हवी. त्या अर्थाने हा गुंता, शेतीचा तोट्याचा जो काही गुंता आहे तर कसा सुटेल याच्यासाठी खरी चर्चा व्हायला हवी. आणि त्या अर्थाने जी चर्चा खरी अपेक्षित आहे ती होताना दिसत नाहीत. कोणत्याही माध्यमामध्ये असेल हे मला वाटतं इथं ठळकपणे नमूद करायला हवं. जी चर्चा होती ती सगळी राजकीय अर्थाने होते, सामाजिक अर्थाने होते. मीडियाला कायम आपल्याला माहिती आहे का काही अशी चटकदार बातमी जास्त आवडते. कांद्याचे भाव गगनाला भिडलेत किंवा कांदा रस्त्यावर फेकावा लागला या बातम्या होतात. पण कांद्याचं एकंदरीत अर्थकारण नक्की कसं जातं आहे आणि त्याची जी गुंतागुंत आहे, आज नाशिक जिल्ह्याचा प्रश्न आहे म्हणून इथं थोडं ठळकपणे म्हणायला काही हरकत नाही. 40 वर्ष झाले साहेब आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलनं बघतोय. 1980ला पहिलं आंदोलन नाशिक जिल्ह्यात कांद्याचं झालेलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर 40-41 वर्ष ते सातत्याने घडताना दिसतात. वर्षातला एक पिरियड असतो का कांद्याचे भाव पडलेले असतात आणि तेव्हा शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असतात. आणि एक काळ वर्षातला असा असतो की शहरामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडतात आणि म्हणून ग्राहकाचे, राजकीय पक्षांचे आंदोलन होतात. तर ही परिस्थिती 40 वर्ष तशीच राहते, ती बदलत नाही. याचं नक्की काय कारण आहे? त्या अर्थाने म्हणजे आर्थिकदृष्ट्या हा विषय का आपण बोलत नाही का ही स्थिरता कशी येईल, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचंही हित साधलं जाईल, ग्राहकाचं हित साधलं जाईल, हे कुठंतरी कसं होऊ शकेल याच्यावर चर्चा खरं जास्त होणं अपेक्षित आहे. आणि ती जर पाहिलं तर मग त्याचा जागतिकीकरणाशी जो संबंध आहे तो समजून घेण्याची आपल्या सर्वांना गरज आहे. 95 नंतर गॅट करार आपण स्वीकारला आणि आपण सर्व क्षेत्राला ग्लोबलायझेशनचा भाग करायचा प्रयत्न केला. प्रत्येकाला जागतिकीकरणामध्ये कशा संधी तयार होतील, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक उद्योगाला, प्रत्येक घटकाला याच्यासाठी धोरणं राजकीय अर्थाने असतील, केंद्र पातळीवर, राज्य पातळीवर आखायचा प्रयत्न झाला. प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान कसं येईल, भांडवल कसं येईल, त्याला जागतिक बाजारात कशी जोडलं जाईल याच्यासाठी धोरणं आखण्याचा प्रयत्न आपण सगळ्यात, मग ते सॉफ्टवेअर सेक्टरपासून तर इतर कोणत्या सेक्टरमध्ये केलं. आणि शेतीमध्ये उलटा आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण शेतीमध्ये जे बघतो आहे की शेतीतून आतापर्यंत जी प्रक्रिया झाली की भांडवल शेतीतून गायब होत आहेत, तिथून ते ड्रेन आउट होत आहेत, ग्रामीण भागातून टॅलेंट ड्रेन आउट होत आहेत आणि ते परत शेतीत कसं येईल, तंत्रज्ञान कसं येईल, भांडवल कसं येईल, त्याचबरोबर टॅलेंट शेतीमध्ये कसं येईल, याच्यासाठी जी काही भूमिका, याच्यासाठीचं जे काही धोरणं हे मला वाटतं कुठंतरी ते मिस होत आहेत. आणि एक समोर जो काही येणारा प्रश्न असतो त्याच्याभोवती राजकारण तयार होतं, तो त्याच्याभोवती त्या अर्थाने चर्चा होते आणि मूळ जो काही आर्थिक शेतीचा गुंता आहे त्या दृष्टीने आपण सगळे त्याला दुर्लक्षित करतो. आणि त्यामुळेच खरी
सगळी कोंडी झालेली आपल्या सर्व शेतकरी बांधवांची आणि सर्वांची आहेत. माझा वैयक्तिक अनुभव याच्यामध्ये एकच राहिला. मी साधारण 95च्या दरम्यान मोहिते साहेब विद्यापीठातून बाहेर पडलो आणि तेव्हा जे काही शरद जोशींचं पूर्ण जे काही तेवढं त्यांनी लिटरेचर होतं ते चांगल्या पद्धतीने पारायण त्या काळात झालेले आहेत आणि त्याच काळामध्ये थोडी संघटनेची जी काही एकंदरीत परिस्थिती होती थोडीशी एक जो तिला शेतकऱ्यांचा प्रतिसाद होता तो कमी व्हायला लागलेला होता आणि शरद जोशी तेव्हा सातत्याने ही भूमिका मांडायची का बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे आणि ती जर पाहिलं म्हणजे प्रत्यक्षात त्याच्याविषयी आता 25 वर्षात भरपूर चर्चा झालेली आहे. मला एक जाणवलं का नुसती चर्चा करून काहीच उपयोगाचं नाही, कृती महत्त्वाची आहे आणि कृतीच्याच पातळीवर खरा अभाव तयार झालेला आहे. आपण जे काही बोलतो आहे हे प्रत्यक्षात जर कृती पुढं दिसलंच नाही तर तोपर्यंत लोक विश्वासही ठेवत नाही का हे धोरण योग्य आहे. जोपर्यंत त्याची प्रचिती येत नाही तोपर्यंत त्याचा विश्वासही तयार होत नाही. जर गरज असेल तर कृतीशीलतेची आहेत आणि आपण आपला प्रयत्न एक करूया ह्या प्रामाणिक भावनेतून. मागच्या 15-20 वर्षापासून आम्ही जो काही थोडा प्रयत्न केला त्यातून एक नक्की सिद्ध होतं की ही जी काही वाट आहेत आपण ही सगळ्या शेतीचा अर्थव्यवस्थेची नवी वाट की आपण जगाच्या बाजारपेठेत जोडणं जाणं आपल्याला गरजेचंच आहे. आपण त्याच्यापासून तुटक होऊ शकत नाही कारण किती ठरवलं तरी ते चक्र आता काही परत फिरणार नाही, त्याचा भाग म्हणूनच बघावा लागेल. आणि मग ती कम्युनिझम व्यवस्था आहे का तुमची साम्यवादी व्यवस्था आहे का भांडवलशाही व्यवस्था आहे हे सगळे विषय बाजूला, बाजार समितीमध्ये माल विकावा का बाजाराच्या बाहेर विकावा हा विषय बाजूला. मुख्य मुद्दा जो आहे का शेतकरी म्हणून माझ्याकडे कोणत्याही प्रकारची निगोशिएशनची ताकद नाही आहे, माझ्यामध्ये क्षमता नाही बाजारामध्ये मी म्हणेन ते करण्याची आणि त्यामुळे माझा गुंता तयार होतो आहे. म्हणजे एकंदरीत चक्रव्यूहामध्ये फसलेल्या अभिमन्यूसारखी परिस्थिती आहे. मला समजतो चक्रव्यूह काय आहेत पण त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं इथे येऊन माझा गुंता अडलेला आहे आणि मी अपेक्षा करतो की या चक्रव्यूहातून मला बाहेर कोणीतरी काढावं. म्हणून मी चक्रव्यूहाच्या बाहेरची जी काही व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था असेल किंवा सामाजिक व्यवस्था असेल तिच्याकडून अपेक्षा करत असेल तर तेही चुकतं आहे. चक्रव्यूह भेदायचा असेल तर तो आतूनच भेदावा लागेल, त्यासाठी मलाच त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. हाच त्याचा खरा गाभा आहे आणि त्या दृष्टीने जेव्हा थोडासा प्रयत्न 10 वर्षापासून आम्ही करायला सुरुवात केली तर त्याला काहीतरी यश यायला लागलं. मला वाटतं हीच दिशा की आज जो काही गुंता आहे मानेसाहेब आपण जसं म्हटलं की जी काही आहे हा गुंता शेतीचा गुंता हा शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे आणि त्याचा हा बाकी ती आर्थिक गुंता आहे. त्यामुळे त्या गुंता सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली व्यवस्था उभी करावी लागेल. आपण बाहेरच्या व्यवस्थेवर अवलंबून राहू शकत नाहीत आणि ती करण्याची ताकद आपल्या व्यक्तिगत पातळीवर नाही आहेत तर आपल्याला संघटित व्हावं लागेल. संघटित होताना पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या संघटित होणं का हा व्यवसाय शेती हा व्यवसाय हा काही फक्त आता एक जीवनपद्धती राहिलेली नाही, हा हार्डकोर व्यवसाय. आणि जसे एक व्यावसायिक म्हणून तुम्ही एकत्र येतात कोणत्या क्षेत्रामध्ये तशा अर्थाने आपण जर एकत्र येऊन आपले गुंता सोडायला लागलो तर नक्कीच काहीतरी बदल व्हायला आपल्याला दिसेल. दुसरा कोणताही मार्ग नाही. आपण निरर्थक चर्चा करण्यामध्ये काही फार मला वाटतं अर्थ नाही आणि त्याच अर्थाने जेव्हा लेखक कलावंताची भूमिका आपण म्हणतोय मला वाटतं ती भूमिका ह्याच अर्थाने की आर्थिक अंगाने शेतीचा विषय इथून पुढे कसा चर्चेला जाईल या अर्थाने जर माध्यमांनी पुढाकार घेतला. आपल्या प्रत्येक पिकामध्ये किती क्षमता आहे, किती आपण जागतिक बाजारपेठेमध्ये किती आपण त्याचा वाटा उचलू शकतो. आज जसं आपण चीनचं उदाहरण दिलं, चीनमध्ये जे काही झालं मागच्या 30 वर्षामध्ये त्यांनी पूर्णपणे जे धोरणं ठेवले ते पूर्ण अर्थकारणाच्या अर्थाने ठेवले. जगाची बाजारपेठ कशी ताब्यात घेता येईल त्या अर्थाने धोरणं आखली गेली आणि त्यातून तो काही चीनचा जो काही बदल झालेला आहे तो दिसतोय. आणि चीनमध्ये जी काही आज शेतीवर अवलंबून लोकसंख्या आहे तिला दुसरे मार्ग ओपन झाले मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये. तोच मार्ग मला वाटतं आपल्याला स्वीकारण्याची गरज आहे. आपण त्या अर्थाने इथून पुढे जर माध्यमामधून भूमिका घ्यायला लागलो आणि शेतकरी आंदोलनानं जर ती दिशा यायला लागली की आंदोलन फक्त राजकीय आंदोलन होता ही आर्थिक आंदोलनं व्हावीत आणि त्या अर्थाने गुंता सोडवण्यासाठी जर आपण इथून पुढे कार्यरत झालो तर नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये आपण शेतीचं चित्र बदलायला लागलं याची आशा ठेवायला काही हरकत नाही. आणि यामध्ये जी काही भूमिका आहे ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील तरुणांची आहेत, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांच्या अर्थानेच ही मला वाटतं की हा आपले कर्तव्य आहेत आणि हा आपला गुंता सोडवण्यासाठी आपणच त्यासाठी पुढाकार घ्यायला हवं. गुंत्यापासून लांब पळायचं, संकटापासून लांब पळायचं का त्याला भिडायचं हाच खरा प्रश्न मला वाटतं जर सुटला तर शेतीचं चित्र बदलेल. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर या प्रश्नाचा प्रदीर्घ काळ अभ्यास केलेले एक विचारवंत हरी नरके यांना मी आमंत्रित करतो.
या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, जे प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत बसलेत ते आदरणीय छगन भुजबळ साहेब, या परिसंवादाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रसिद्ध लेखक, शेतकरी नेते शेषराव मोहिते, मंचावर उपस्थित असलेले तमाम सेलिब्रिटी, विशेषतः आत्ताच जे बोलले ते विलास शिंदे, पहिल्यांदा बोललेले संजय आवटे, श्रीमंत माने, निशिकांत भालेराव, शैलेंद्र तनपुरे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे माझ्या आधी खूप महत्त्वाची मांडणी झालेली आहे आणि माझं काम खूप सोपं झालेलं आहे असं मी मानतो. मित्रहो, शेती हा जगातला सर्वात प्राचीन उद्योग आहे, पण अजूनही त्याला उद्योगाचा दर्जा मिळालेला नाही आहे. शेती हा जगातला सर्वात प्राचीन उद्योग असूनसुद्धा त्याला उद्योगाचा दर्जा का मिळत नाही, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये शेतकऱ्याचं दुर्दैव, दुस्सह परिस्थिती किंवा दुरावस्था याची उत्तरं दडलेली आहेत का, आपण शोधलं पाहिजे. मित्रहो, नाशिकमध्ये हा परिसंवाद होतो आहे, याचं मला विशेष महत्त्व यासाठी आहे की नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी केलेलं काम जसं ठळकपणाने आपल्यासमोर आहे, विलासराव आत्ताच बोलले, इतरांच्याही बद्दल निशिकांत सरांनी माहिती सांगितली, तनपुरेंनी काही लोकांच्याबद्दल सांगितलं, त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ही चर्चा होणं एक बाजू ही आहे. दुसरी बाजू ही आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून जो रंगनाथ पठारे समितीने अहवाल तयार केला आहे, त्या समितीचा एक समन्वयक म्हणून, त्या कामामधला एक घटक म्हणून आपल्याला मला सांगू द्या की मराठीतला पहिला ग्रंथ गाथा सप्तसती, जो 2000 वर्षांपूर्वीचा आहे, गाथा म्हणजे कविता, सप्तसती म्हणजे 700 कविता, या पहिल्या ग्रंथामध्ये टकले साहेब या विषयाचा उल्लेख आहे. बघा, 2000 वर्षापूर्वीच्या गाथा सप्तसतीमध्ये गाथा नंबर 18 असं म्हणते, गरीब शेतकऱ्याच्या कपड्याची सुद्धा इतकी दुर्दशा आहे, इतकी ओढाताण आणि दुरावस्था आहे की ते सारं असह्य झाल्यामुळे धुवून वाळत घातलेले जुने कपडे बिचारे त्याच्या दशादशातून वाहणाऱ्या पाण्याच्या रूपाने जणू काय अश्रूच ढाळीत आहेत. 2000 वर्षापूर्वीच्या या ग्रंथामध्ये शेतकऱ्याच्या दुःखाचं, दुर्दैवाचं, दुरावस्थेचं वर्णन येतं आणि हा ग्रंथ नाशिकला लिहिला गेलेला आहे, कारण गोदावरीच्या काठावर हा ग्रंथ तयार झाला. 50 शेतकऱ्यांच्या कविता या ग्रंथामध्ये आहेत. खरं म्हणजे या विषयाची अगदी मांडणी करायची तर गाथा सप्तसतीपासून आपल्याला करता येऊ शकेल, पण मी त्या तपशिलात जाणार नाही, कारण 10-15 मिनिटात बोलायचं आहे. मी फक्त पटपट मुद्दे सांगत जाणार. 37 नंबरची गाथा असं म्हणते संजयराव, शेतकऱ्याला पेरणी करायची आहे, पाऊस उत्तम झाला आहे, पण बियाणं नाही आहे. आणि मग शेतकऱ्याची बायको त्याला म्हणते, निशिकांतजी काळजी करू नका, तुमचं फाटलेलं धोतर आणि माझं फाटलेलं लुगडं आपण जुन्या बाजारात विकू आणि बियाणं आणू. तेव्हा 2000 वर्षापूर्वीसुद्धा शेतकऱ्याला जुने कपडे बाजारात विकून बियाणं आणावं लागत होतं, याचा पुरावा या मराठीतल्या पहिल्या ग्रंथामध्ये आहे. मित्रहो, इथे मी न थांबता पटकन उडी मारून पुढे येतो. निशिकांत सरांनी शेतकऱ्याचा असूड आपल्याला दाखवला आणि सांगितलं की आमची भूमिका काय आहे ती शेतकऱ्याच्या असूडद्वारे स्पष्ट होते. अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं. महात्मा फुल्यांच्या समग्र वाङ्मयाचा एक अभ्यासक आणि संपादक या नात्याने 3 गोष्टींचा उल्लेख मला करावासा वाटतो. शेतकऱ्याचा असूड हा असा पहिला ग्रंथ आहे संपूर्ण भारतीय भाषांमधला, ज्याने शेतकऱ्याच्या दुरावस्थेचं चित्र अतिशय खणखणीतपणानं समग्र वाचकांसमोर मांडलं, राज्यकर्त्यांसमोर मांडलं. महात्मा फुले त्या पुस्तकात असं म्हणतात की आमचा शेतकरी गाडीभर भाजीपाला, ते माळवं म्हणतात, बाजारात घेऊन जातो आणि जेव्हा त्याला मोबदला मिळतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की गाडीभर आणलं होतं, पण मोबदल्यावर
विचार करायचा तर तळहात सुद्धा रिकामा आहे आणि भर दिवसा त्याच्या तळहातावर रिकाम्या तळहातावर चांदण्या चमकत असतात. आणि पुढचं वाक्य अत्यंत विदारक आहे. महात्मा फुले म्हणतात, शेतकऱ्याचं तो लक्षात येतं की लागवडीकडे केलेला खर्च भरून आलाच नाही, गाडी भाडे मात्र अंगावर पडलेले आहे. आणि मग गाडी भाडे अंगावर पडणं हे आम्ही पुण्यावरनं नाशिकला येताना नेहमी बघतो. नारायणगाव असेल, आळेफाटा असेल, पुढच्या सगळ्या भागामध्ये कधीतरी रस्त्याच्या त्या हायवेच्या कडेला टोमॅटोच्या गाड्या टाकून दिलेल्या असतात, कोथिंबिरीच्या जुड्या फेकून दिलेल्या असतात. अनेक गोष्टी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी फेकून दिलेल्या असतात. कारण बाजार इतका खाली आला आहे की आपण या वस्तू घेऊन गेलो तर आपल्या नेणे आणण्याचा डिझेलचा खर्चसुद्धा निघणार नाही, हे शेतकऱ्याच्या लक्षात येतं. मग 1883 सालच्या महात्मा फुलेंच्या या पुस्तकामध्ये फुले जेव्हा म्हणतात की शेतीला 24 तास आणि 365 दिवस पाणी कसं मिळेल, शेतीचं आधुनिकीकरण कसं होईल, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना परदेशात पाठवून त्यांचं शिक्षण करून आपण कसं आणू, हे सांगताना फुले एक वाक्य वापरतात ज्याचा उल्लेख सगळ्या वक्त्यांनी जवळजवळ केला आहे. ते म्हणतात, मुळात शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे राजकीय, आर्थिक आणि धार्मिक आहेत. आजही धार्मिक पर्यटन जर तुम्ही पाहिलं, आजही हरिनाम सप्ताह आणि हे सगळे जर का मंदिरांचे प्रयोग तुम्ही पाहिले तर अत्यंत दारिद्र्यात असलेल्या शेतकऱ्यांची मुलं, आमचे सगळे शेतकरी ज्या पद्धतीने वर्गण्या काढतात, उपाशी पोटी राहून वर्गण्या काढतात, त्यातनं तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न फुले म्हणत होते तसा आजही धार्मिक, शोषणाचा, राजकीय व्यवस्थेने निर्णय घेण्याचा आणि आर्थिक आहे. या पार्श्वभूमीवर एका पुस्तकाकडे श्रीमंतजी तमाम मराठी जनांचं दुर्लक्ष झालेलं आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. परवानगी असू द्यावी. बरोबर 100 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तक लिहिलं, स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीज. टकले साहेब बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीच्या प्रश्नावर 100 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं, पण त्याचा उल्लेख शरद जोशींपासून अनेक अभ्यासकांनी केलेलाच नाही. कारण तनपुरेजी असं काही आंबेडकरांचं पुस्तक आहे हे ना आम्ही आंबेडकरवाद्यांनी सांगितलं, ना शेतकरी नेत्यांनी वाचलं, ना अभ्यासकांपर्यंत ते पोचलं. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेतीचे तुकडे पडत आहेत, जितकी मुलं जितक्या मुली तेवढे तुकडे जास्त. तुकडे पडले की शेती परवडणार नाही, हे खरं आहे, पण एवढंच कारण नाही आहे. ते म्हणतात, द बर्डन ऑन द ॲग्रिकल्चर इज बेसिकली एक्सेस. आणि मग ते जे ओझं आहे ते तुम्हाला शेतीवरनं दुसरीकडे वळवावं लागेल. त्यामुळे शेती सोडा, शेतीतनं बाहेर पडा, उद्योगात जा, व्यापारात जा, शिक्षणात जा, सेवा क्षेत्रात जा, असं सांगणारे पहिले विचारवंत, पहिले अर्थशास्त्रज्ञ भारतातले 1918, 19, 20, 21च्या काळामध्ये बाबासाहेब म्हणतात, शेतीमध्ये एकाच मुलाला थांबवा, एकाच मुलीला थांबवा, बाकीच्यांना शेतातनं बाहेर काढा, सहकारी गल्ले स्थापन करा. आणि तिथे बाबासाहेब म्हणतात की शेतीला उद्योगाचा दर्जा मिळण्यासाठी जोपर्यंत शेतकरी लढत नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सुटणे नाही. ते असं म्हणतात की दारिद्र्याचा प्रश्न हा मूलतः शेतीचा प्रश्न आहे. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की जर का तुम्हाला रोजगाराचा प्रश्न सोडवायचा असेल, त्याचा उल्लेख विलासरावांनी केला की 70 कोटी लोक आज शेती करतायत, 55% लोक शेतीतनं रोजगार मिळवत आहेत. मला सांगा, शेती तोट्याची असते असं जेव्हा म्हटलं जातं आणि सरकार मदत करतं, याच्याबद्दल अतिशय टिंगलटवाळीच्या सुरामध्ये कुणीतरी माथे फिरू पटवर्धनबाई वगैरे लिहित असतात, तेव्हा रोजगार हमीचा उद्योग हा कसा काय नफ्यात असू शकतो? कसा नफ्यात आणायचा? संजयराव, मला वाटतं जरा या पटवर्धनबाईंना आणि या सगळ्या विचारवंतांना विचारलं पाहिजे की रोजगार हमी, मुळात रोजगार देण्यासाठी 55% लोकांना शेतीमधनं जर का भारत आज काम करत असेल. अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख झाला, अतिशय अभ्यासू आणि कळकळीचा माणूस होता, माझे खूप जवळचे मित्र होते. ते असं सांगायचे की मुळात पंजाबचा शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी यांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा महाराष्ट्राचं जीवनमान उंचावलेलं आहे. आणि हे खरं आहे की आज महाराष्ट्र हा शिक्षणापासून, उद्योगापासून सगळ्या क्षेत्रामध्ये तामिळनाडूच्या बरोबरीनं
ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो त्याच्यामध्ये आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण, शरदराव पवार, वसंतदादा पाटील, अण्णासाहेब शिंदेपासूनची, शरद जोशींपासूनची मंडळी या प्रश्नाचा अत्यंत सखोलपणाने विचार करत असताना हा प्रश्न सोडवायचा कसा, तर याची जादूची कांडी गेली 7 वर्ष नरेंद्र महाराज नावाच्या एका माणसाच्या हातात आहे असं ते सांगतायत. आणि या नरेंद्र बाबाच्या नादी सगळा भारत लागलेला असल्यामुळे त्यांनी काय घोषणा केली टकले साहेब, शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करणार. पण या मन की बातचा खरा अर्थ असा होता की आधी निम्म करणार, आहे त्याच्या निम्म करणार आणि नंतर चौपट म्हणजे वाटोळं करणार. त्यामुळे शेतकऱ्याला मी भिकारी करणार असा राज्यकर्ता जेव्हा शेतकरी निवडतात आणि तो देशावर 7 वर्ष जादूची कांडी हातात असल्यासारखा अत्यंत भंपकपणानं दुप्पट करणार म्हणत म्हणत, शेतकऱ्याच्या हिताचं आणि फायद्याचं म्हणत शेतकऱ्यांना कापायला, शेतकऱ्यांना खलिस्तानी देशद्रोही ठरवायला आणि सर्व प्रकारचं दमन, सर्व प्रकारचं शोषण करत करत एक टिंगल टवाळीचा विषय शेतकरी बनवताना आपण बघत असताना आपल्या विषयात काय म्हटलंय की सेलिब्रिटी का भूमिका घेत नाहीत, कलावंत का भूमिका घेत नाहीत, लेखक का भूमिका घेत नाहीत. खरं सांगू, याचं उत्तर एका वाक्यात आहे. सगळे सेलिब्रिटी, कलावंत, लेखक हे इन्कम टॅक्स भरणारे आहेत आणि शेतकऱ्याला इन्कम टॅक्सच नाही आहे. त्यामुळे हितसंबंधच विरोधात आहेत. तुम्ही काय करताय, तुम्ही विरोधी छावणीकडनं अपेक्षा करताय की त्यांनी आमच्या प्रश्नावर भूमिका घेतली पाहिजे. ते घेणारच नाहीत, कारण त्यांचे हितसंबंध नेमके तुमच्या उलटे आहेत. मी माझा एक छोटा अनुभव सांगतो. काळभोर नावाचे एक द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष संजयराव, जुनी गोष्ट आहे 30 वर्षापूर्वीची, त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की हरी, तुझ्याकडे एक पुस्तक आहे असं मला कळलं आहे, 50,000 रुपये खर्च करायची माझी तयारी आहे विलासराव, पण मला ते पुस्तक पाहिजे. मी म्हटलं 50,000? कोणतं पुस्तक? ते म्हणले शेतकऱ्याचा आसूड. हो म्हटलं 50,000 कशाला, 10 रुपयाला मिळतं आहे. पण तुमची 50,000 खर्च करायची तयारी कुणामुळे झाली? ते म्हणले पु ल देशपांडेंनी मला सांगितलं आहे की ते पुस्तक महत्त्वाचं आहे. सेलिब्रिटीच्या शब्दाला ही किंमत असते, सेलिब्रिटीच्या शिफारशीला ही किंमत असते. आणि म्हणून मित्र हो, पुलंनी मला ते पुस्तक वाचायला सांगितलं आहे असं म्हणल्यानंतर माझ्या काळभोरची 50,000 रुपये मोजायची तयारी असते. पण त्याच काळभोरांच्या आजच्या पिढीला आम्ही जर हे सांगायला लागलो की बाबांनो गेल्या 2-3 वर्षामध्ये मराठीमध्ये अतिशय चांगली पुस्तकं या विषयाच्याबद्दल आली आहेत. श्रीकांत देशमुखची पिढीजात नावाची कादंबरी जी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे असं मला वाटतं. सहकार चळवळीमध्ये शिरलेली रोगराई, विशेषतः साखर कारखाने तोट्यात घालून त्याचे लिलाव करण्याची सगळी राजकीय पद्धत, त्यातलं अर्थकारण इतक्या बारकाईनं श्रीकांतनी उलगडून मांडलं आहे. कारण तो सहकार खात्यातच अधिकारी होता, आता परवा निवृत्त झाला आहे उच्च पदावरनं. माझ्यासाठी मराठी लेखक किती मूलभूत पद्धतीची मांडणी करू शकतात त्याचं उदाहरण गाथा सप्तशतीपासून अगदी अलीकडचं म्हणजे पिढीजात आहे श्रीकांत देशमुख. आमचा आसाराम लोमटे पत्रकार आहे, लेखक आहे, साहित्य अकादमी विजेता आहे. त्याची तसनस नावाची, टॅहस नॅहस हिंदीमध्ये उर्दूमध्ये जो शब्द वापरला जातो त्याचं मराठी रूप तसनस. शेतकरी आंदोलन, शेतकऱ्याचं आजचं जगणं, मराठवाड्यातली पार्श्वभूमी आणि परिस्थिती याचं इतकं जिवंत चित्रण या कादंबरीमध्ये आसाराम लोमटेंनी केलं आहे की हे पुस्तक तुम्ही वाचायलाच हवं मित्र. ही आत्ता ताजी आलेली पुस्तकं आहेत माझ्या हातामध्ये. आजचे एक आपले वक्ते रमेश जाधव येणार होते, ते येऊ शकले नाहीत. त्यांचं पुस्तक आहे, हेही आत्ताच अलीकडे आलेलं आहे, पोशिंद्याचे आख्यान. मित्र हो, मराठीमध्ये शेतकऱ्याचा असूड आणि स्मॉल होल्डिंग बाबासाहेब आंबेडकरांचं एवढंच नुसतं नाही आहे. 1915 साली गावगाडा नावाचं त्रिणा अत्र्यांनी लिहिलेलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. मुद्दा काय? मुद्दा असा आहे की सेलिब्रिटींनी म्हणजे लेखकांनी भूमिकाच घेतली नाही हे खरं नाही, पण जेव्हा त्यांनी भूमिका घेतली तेव्हा तिचं कौतुक तुम्ही वाचकांनी केलं का? तिला तुम्ही उचलून धरलं का? तिच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात का? उत्तर आहे नाही. कारण तुमचे सुद्धा ओपिनियन मेकर तिकडे बसलेले आहेत. या शेतकऱ्याच्या प्रश्नाचं खरं दुःख हे आहे की आमच्या शेतकऱ्याचा सुद्धा ओपिनियन मेकर जो आहे ना, तो TRP आणि TG
श्रीमंत जे म्हणत होते त्यांच्यावर आहे. मग मित्र हो, ट्विटरवर आमचे सेलिब्रिटी जेव्हा एखादं ट्विट करतात त्यांना त्यातनं लाखो रुपये कोट्यावधी रुपये मिळतात. पण किती लोक ट्विटर वापरतात? परवा भारतीय माणूस ट्विटरचा प्रमुख झाला त्यावेळेला एका वर्तमानपत्रानं लिहिलं 1,75,00,000. म्हणजे 135 कोटीच्या भारताचं सगळं भवितव्य 1,75,00,000 लोकांच्यावर ठरवलं जातं. मी मालिका आणि चित्रपटाच्या क्षेत्राशी अलीकडे संबंधित आहे. तुम्हाला माहिती आहे 1,00,000 कोटी रुपयाचा व्यवसाय या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात दरवर्षी होतो. आणि विलासराव, आता अमेरिकेला सुद्धा भारताने मागे टाकलं आहे. आज रोजी मीडियावर जो 1,00,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू खर्च होतो त्याच्यामध्ये क्रमांक 1 चीन आहे, क्रमांक 2 जपान आहे आणि क्रमांक 3 भारत आहे. भारताने अमेरिकेला सुद्धा मागे टाकलं आहे. पण त्याचा TRP फक्त 30,000 घरांद्वारे मोजला जातो. त्याचा TRP फक्त पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर अशा मोजक्या शहरांच्या आधारे मोजला जातो. मला असं वाटतं की जोपर्यंत असे बेसिक प्रश्न आपण विचारत नाही तोपर्यंत या प्रश्नाची उत्तरं शोधण्याच्या दिशेने आपण जाऊ शकत नाही. वेळ संपत आला आहे म्हणून 3 गोष्टींचा उल्लेख करून थांबणार आहे. माझे मित्र अरविंद नेरकर जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यांचं पुस्तक अलीकडे मी वाचलं, संजयराव, अफाट ताकदीचं पुस्तक. त्याच्यामधले 2 मुद्दे ते म्हणतात, नोबेल हा सर्वोच्च सन्मान मानला जातो, पण नोबेलच्या तोडीचा कृषी आणि अन्न क्षेत्रामधला महाल नोबेल पुरस्कार तो भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी मिळवला आहे. पण ते सेलिब्रिटी नाही झाले, त्यांच्याकडे आमचं लक्ष नाही गेलं. अहो, आमच्या लोकांनी 1970 ते 2020च्या काळामध्ये 6 पट अन्नधान्याचं उत्पादन वाढवून दाखवलं. स्वामीनाथन एकटे नाहीत, स्वामीनाथन महत्त्वाचे आहेत. कुरियन एकटे नाहीत, कुरियन महत्त्वाचे आहेत. कुरियनना मी विचारलं होतं की तुम्ही 5 लाख दूध संघ उभे केले, तुमचा आवडता कोणता? ते म्हणाले, हरी, अर्थातच सर्वाधिक आवडता अमूल. मी म्हटलं तुमचंच मूल आहे, ते बाजूला ठेवा. ते म्हणले दुसरा अरुण नरकेने उभा केलेला गोकुळ. माझे मोठे बंधू अरुण नरके, विलासराव, जे करू शकतात, तुम्ही जे करू शकता, आमची बाकीची मंडळी जे करू शकतात ते नक्कीच चमत्कार आहेत. पण त्याच्याकडे लक्ष जाणं आणि आमच्या शेतकऱ्याला तो आदर्श वाटणं, त्याचं आकर्षण म्हणणं हे होत नाही. त्याचं कारण आमचं सुद्धा विचार विश्व धार्मिक, आर्थिक, राजकीय शक्ती नियंत्रित करतात. पुढचा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. भारताची आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक इथपासूनच्या सगळ्या शक्ती या उद्योगपतींच्या, व्यापाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या ताब्यात आहेत, शेतकऱ्यांच्या नाहीत. आणि त्या जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने असत नाहीत तोपर्यंत ना मार्केट भारताच्या शेतकऱ्यांच्या बाजूने असतं, ना भारतीय शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. तिसरा आणि शेवटचा मुद्दा, मला स्वतःला असं वाटतं, मी चुकत असेन कदाचित, पण जोपर्यंत मध्यमवर्गीय समाज शेतीशी संबंधित होता तोपर्यंत शेतीला काही एक प्रतिष्ठा होती. अहो, आज शेतकऱ्याच्या सुद्धा घरामध्ये आपली मुलगी शेतकऱ्याला द्यावी अशी भावना नाही. जसं महानगरपालिकेच्या शाळेत आहे ना निशिकांतजी, मी मनपा शाळेतनं शिकलो आहे, पण मला माहिती आहे आजचे शिक्षक आमचे आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला मनपा शाळेत घालायला तयार नसतात, जिल्हा परिषदेच्या किंवा आश्रम शाळेत घालायला तयार नसतात. त्याचं कारण असं आहे की या सगळ्यांकडे एक उपेक्षित काहीतरी बोजा, बर्डन, टाकाऊ, डाऊन मार्केट असा आम्ही त्याला टॅग लावलेला आहे आणि त्याचा दर्जासुद्धा सुधारण्याच्या संबंधामध्ये प्रयत्न सोडून दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना सुद्धा जर आपल्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांना द्याव्यात असं वाटत नसेल तर मग आमचं विचार विश्व जे आहे ते कोण केंद्रित करत आहे, कोण नियंत्रित करत आहे? आम्हाला सगळ्यांना आजही धर्मसत्ता काय पद्धतीने वापरती आहे, काय पद्धतीने अर्थसत्ता इथली आमचा विचार करते आहे आणि काय पद्धतीने राजकीय व्यवस्था विचार करते आहे, हा शेवटचा मुद्दा 2 वाक्यात सांगून थांबतो. महात्मा फुलेंना असं भाबडेपणाने वाटत होतं की शेतकऱ्याची मुलं राजकारणी बनली, शेतकऱ्याची मुलं शिक्षक बनली,
शेतकऱ्याची मुलं प्रशासक बनली की शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन होईल. आज शेतकऱ्याची मुलं राजकारणी बनली. आज शेतकऱ्यांची मुलं शिक्षण संस्था चालक बनली, शिक्षक बनली, प्राध्यापक बनली. आज शेतकऱ्यांची मुलं प्रशासनात आली. ती सगळी बेईमान आहेत असं नाही. त्यांच्या परीनं अनेकांनी चांगले प्रयत्न केलेत. त्यामुळे सब घोडे 12% या पद्धतीने माझ्या विधानाकडे बघू नये. पण त्यातला बहुसंख्याक जो वर्ग आहे त्याने या व्यवस्थेने आपल्याला स्वीकारलं, आपल्यात आतमध्ये घेतलं, याचा आनंद वाटून व्यवस्था होती तिथेच राहिली तरी काही देणं घेणं नाही. आम्हाला स्वीकारलं, आम्हाला पुरस्कार मिळाले, आम्हाला नावलौकिक मिळाला, आम्ही नेते झालो, आम्ही प्रशासक झालो. आता आम्हाला आमचं लक्ष तिकडे आहे. ते कसे आम्हाला उचलून धरतील, ते कसं आमचं कौतुक करतील. मित्र हो, इनहेरंट कॉन्ट्रडिक्शन, अंतर्गत विसंगती ही आहे जे तुमच्या विरोधात होते, तुमच्या विरोधात आहेत. आणि महाराष्ट्राचा आणि भारताचा विचार करायचा तर टकले साहेब ज्या दिवशी गांधीजींची हत्या झाली आणि ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये कुळ कायदा लागू झाला त्यानंतर इथल्या मध्यमवर्गीयांनी मोहिते साहेब या शेती आणि शेतकऱ्यांचा हात सोडला. शरद जोशी अपवाद, निशिकांत भालेराव अपवाद, पण या सगळ्या मंडळींनी शेती ही टिंगलटवाळीचा विषय ठरवून टाकली आणि त्यांच्या हातात आहे ओपिनियन मेकिंग, त्यांच्या हातात आहेत माध्यमं, त्यांच्या हातात आहे विचारविश्व, त्यांच्या हातात आहे शिक्षण व्यवस्था. हे कसं बदलायचं याचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची दुरावस्था जी गाथा सप्तसतीमध्ये नोंदवली आहे, जी गावगाड्यामध्ये त्रिनात्र्यांनी नोंदवली आहे, महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या सूरमध्ये नोंदवली आहे, डॉक्टर आंबेडकरांनी स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमेडीजमध्ये नोंदवली आहे, किंवा आत्ताचे आमचे अगदी रमेश जाधव असतील, श्रीकांत देशमुख असतील, किंवा आसाराम लोमटे असतील आणि इतर अनेक. मी आपल्याला विनंती करतो, तो गालिबचा शेर आहे ना, जिंदगी भर मैं यही गलती करता रहा, धूल चेहरे पे थी आईना साफ करता रहा. कुठेतरी असं होत आहे का की प्रश्नाचं उत्तर दुसरीकडे आहे, आमचं लक्ष तिसरीकडे वेधलं जात आहे, आम्हाला बहकवलं जात आहे, आम्हाला भलत्याच गोष्टींकडे वळवलं जात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत आमचं विचारविश्व बदलणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं भाग्य उजळणार नाही. शेतकरी कष्टाळू होता आहे, लढवय्याही होता आहे. सवाल येतो असा की तो आज उमेद हरवत चालला आहे, तो आज ऊर्जा हरवत चालला आहे. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा त्याला उभं करायचं असेल तर अशासारख्या चर्चांची नक्की मदत होईल. परवा कौतुकराव ठाले पाटील म्हणाले की या साहित्य संमेलनातला हा महत्त्वाचा परिसंवाद आहे. मला स्वतःला माननीय भुजबळ साहेबांनी आणि आयोजकांनी याच्यामध्ये सहभागी करून घेतलं याविषयीचा आनंद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माझ्याकडे जादूची कोणतीही कांडी हा प्रश्न सोडवण्याची नाही, फक्त जादूची कांडी ज्या नरेंद्र बाबाकडे आहे असं तो सांगतोय तो भोंदू बाबा आहे एवढं मात्र सांगण्याची जबाबदारी मी पत्करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद हरी नरकेजी. या अत्यंत महत्त्वपूर्ण परिसंवादाचं अध्यक्षस्थान शेषराव मोहितेंनी स्वीकारलं आहे. आपल्याला या सगळ्याचा मागोवा घेऊन निष्कर्ष म्हणून आमच्यासाठी काय मार्गदर्शन असेल ते आम्हाला महत्त्वाचं वाटतं. मी आमंत्रित करतो शेषराव मोहितेंना. शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलने, राज्यसत्तेचा निर्दयपणा, लेखक कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटीची भूमिका या अतिशय महत्त्वपूर्ण परिसंवादामध्ये सहभागी असलेले सर्व वक्ते आणि त्यांनी ज्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण रीतीनं मांडणी केलेली आहे त्याच्यामुळं माझ्यावरती देखील बऱ्यापैकी दडपण आलेलं आहे. म्हणजे एवढी अपेक्षा मला सुद्धा खरंच नव्हती की इतक्या योग्य पद्धतीनं, कारण एकतर्फीच काय चर्चा होती की काय अशी भीती होती. परंतु प्रत्येक वक्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं जबाबदारीनं या विषयाच्या अनुषंगाने इथं चर्चा केलेली आहे. आणि आंदोलन म्हटल्याच्या नंतर, शेतकऱ्यांची आंदोलन म्हटल्याच्या नंतर एक भीती अशी होती की केवळ आता दिल्लीच्या सीमेवरती जे आंदोलन चालू आहे गेल्या 1-1.5 वर्षापासून
ते आंदोलन गृहीत धरूनच चर्चा होती की काय आहे, आणि त्याच्याबद्दलची मग साहित्यिकांची भूमिका, सेलिब्रिटीची भूमिका, दुःस्थिती शेतकऱ्यांची, पण तसं काही सुदैवानं झालं नाही. दुःस्थितीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या हरी नरकेनी आणि बाकीच्या इतर सर्व वक्त्यांनी त्याच्यावरती योग्य प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांची दुःस्थिती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यावरती मग लेखकांनी कविता लिहाव्यात, कादंबऱ्या लिहाव्यात आणि त्याच्यामध्येच ते अडकून पडावं का, असा एक प्रश्न माझ्यासारख्याला प्रामाणिकपणाने जेव्हापासून मी या साहित्याच्या क्षेत्रामध्ये आलो 85-86च्या आसपास, तेव्हा मी एक छोटंसं टिपण, ज्ञानबा नावाचं मुरलीधर खैरनार एक पाक्षिक काढायचे नाशिकचेच, आणि त्याच्यामध्ये एक टिपण लिहिलं होतं मी, दुर्दशा विकणारे लेखक. आणि ते विशेषतः त्यावेळेसपर्यंत तथाकथित जे काही ग्रामीण साहित्य म्हणून लिहिलं जात होतं त्याला, त्याच्याबद्दलची एक तिडीक माझ्या मनामध्ये जी निर्माण झाली होती की अजून देखील शेतकऱ्याच्या किंवा शेतमजुरांच्या घरातला एखादा मुलगा शिकला, सवरला, अक्षराची ओळख झाली आणि तो लिहायला लागला, तर त्याची मानसिकता जर अशी होत असेल की दुष्काळ कधी पडेल आणि माझी माय खडी फोडायला कधी जाईल आणि 3 दांडाचं लुगडं कधी ती नेसायला लागेल आणि तिच्यावरती मी कविता कधी लिहील, अशा पद्धतीची जर मानसिकता त्या शेतकऱ्याच्या मुलाची होणार असेल आणि अशा प्रकारची कविता उदंडपणानं किंवा आत्मकथनं उदंडपणानं येणार असतील आणि शेतकरी हा कीव करण्याच्या लायकीचाच प्राणी आहे, असा जर भ्रम किंवा समज लोकांच्या मनामध्ये निर्माण होणार असेल तर त्याच्या इतका दुर्दैवी भाग दुसरा कोणताही नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य अशा प्रकारच्या साहित्याच्या प्रांतामध्ये भेद करून त्याची चर्चा करण्याचा प्रघात पडलेला होता. आजच्या परिसंवादाला जे अध्यक्ष म्हणून येऊ शकले नाहीत ते भास्कर चंदनशिव एकदा असं म्हणाले होते, इथंच दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन 1988ला कालिदास कला मंदिरमध्ये झालं होतं. तात्यासाहेबांनी उद्घाटन त्याचं केलं होतं. कॉम्रेड शरद पाटील हे सर्व मोठी माणसं त्या संमेलनाला होती, बाबुराव बागुल वगैरे. तर बाबुराव बागुल किंवा भास्कर चंद्रशिव यांची भूमिका अशी होती की हे दलित आणि ग्रामीण ही जी उपाधी तुम्ही आमच्या पाठीमागं लावता ते आमचं भूषण नाही, ते लाज वाटण्यासारख्या गोष्टी आहेत आणि आमचं दलितपण आणि आमचं ग्रामीणपण लवकरात लवकर गळून पडलं पाहिजे आणि देशातल्या इतर लोकांच्या सारखं आम्हाला देखील सन्मानानेच जगता आलं पाहिजे आणि तशा पद्धतीच नामाभिधान आमच्या साहित्याला देखील दिलं गेलं पाहिजे. आज वस्तुस्थिती अशी आहे 33-40 वर्षाच्या नंतर की बऱ्यापैकी म्हणजे साहित्यिक या शेतकऱ्यांच्या दुरवस्थेबद्दल गंभीर नाहीत का, ते संपूर्णपणे मौन बाळगून आहेत का. मला असं वाटतं की साहित्यिकांच्याकडून आपण अशा प्रकारची अपेक्षा करीत असताना थोडंसं त्यांना काहीतरी कमी लेखण्यासारखं काही होतं की काय, अशी एक शंका माझ्या मनामध्ये येते. कारण लेखक महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला माहीत आहे की साहित्याच्या निर्मितीचं केंद्र आज महानगरामध्ये राहिलेलं नाही. जे तथाकथित ज्याला मध्य प्रवाहातलं साहित्य म्हणलं जायचं 45 ते 60 पर्यंत जवळपास सोनेरी कालखंड, नवकथेचा वगैरे, तो कालखंड आता इतिहास जमा झालेला आहे. आणि आज जे काही महत्त्वाचं साहित्य आणि मध्यवर्ती म्हणून ज्याला आज गौरवलं जातं ते साहित्य प्रामुख्यानं खेड्यातून आलेले जे लेखक आहेत त्यांच्याकडून लिहिलं जात आहे. आज मराठीतला सर्वात श्रेष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे का मानला जातो? भालचंद्र नेमाडे काय मुंबईमध्ये पुण्यामध्ये जन्मलेले नाहीत. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातल्या सांगवीमध्ये जन्मलेला शेतकरी कुटुंबातला एक मुलगा साहित्याच्या प्रांतामध्ये येतो, बंडखोरी करतो आणि आज तो त्याला सेलिब्रिटी म्हणायचा काय म्हणायचा हा भाग वेगळा ते सगळं. परंतु तो आणि नंतर म्हणजे नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, दया पवार, नारायण सुर्वे यांनी त्या काळामध्ये कदाचित वर्तमानपत्राला मुलाखती दिल्या नसतील, टी व्हीवरती येऊन चर्चा केली नसतील राजीव खांडेकर सोबत,
परंतु त्यांनी त्यांच्या कविता संग्रहामधून आत्मकथामधून जे काही लिहिलं ते कुठल्याही रस्त्यावरती येऊन केलेल्या आंदोलनाच्या पेक्षा फार मोठं समाज मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम आणि माणसांचं मनाचं औदार्य वाढविण्याचं काम दया पवार, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, बाबुराव बागुलांनी जसं केलं तसं मनाचं औदार्य वाढविण्याचं काम आज हे महानगराच्या बाहेर असणार आहे, ज्याचा उल्लेख आता हरी नरकेंनी केला. श्रीकांत देशमुख असेल, आसराव लोमटे असेल, इथला ऐश्वर्य पाटेकर नाशिकचा आहे, प्रकाश होळकर आहे, लक्ष्मण महाडिक आहे, संतोष पद्माकर पवार आहे, म्हणजे कितीतरी नावं घेता येतील. अशा प्रकारचे कवी, अशा प्रकारचे लेखक, अशा प्रकारची आत्मकथनं, अशा प्रकारच्या कादंबऱ्या आज मराठीमध्ये यायला लागलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या जगण्याकडं पाहण्याचा जो एक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीयाचा एक खडूस दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन तो काही बदलणार नाही. परंतु जे आज नवशिक्षित वर्ग खेड्यातून आता यायला लागलेला आहे, म्हणजे तो देखील फार त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याचं काही कारण नाही बरं का नरके सर. जे हा महात्मा फुलेंचा उल्लेख तुम्ही केलात की ही कुणब्याची पोरं शिकल्याच्या नंतर काही परिस्थितीमध्ये पालट होईल, बदल होईल. आज देखील पुस्तकांची निर्मिती, पुस्तकं लिहिणारे खेड्यातले आहेत, त्यांचे प्रकाशक शाळे पुणे मुंबईमधले आहेत, त्याचा वाचकसुद्धा पुन्हा पुणे मुंबईमधलाच आहे. जे काउंटरवरती जाऊन पुस्तकं विकत घेण्याची दानत पुणे मुंबईमधल्या, नाशिकमधल्या, नागपूरमधल्या लोकांकडे जेवढी आहे तेवढी या तथाकथित ग्रामीण भागातले नवशिक्षित मध्यमवर्गीय ज्या प्राध्यापकांचे पगार आज 2,70,000 गेलेले आहेत, त्या सगळ्या तथाकथित शेतकरी पुत्रांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरांचा धांडोळा जर घेतला तर त्यांच्या कपाटामध्ये अभ्यासक्रमाला शिकविण्यासाठी आणलेली लायब्ररीतली पुस्तकं जर सोडली तर स्वतःच्या पगारातून विकत घेतलेले पुस्तक एकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैवी चित्र आहे. जे त्यांना पगार 7वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग मिळाला की चर्चा काय होते, एक प्लॉट आता नाशिकला झाला, दुसरा मुंबईला, तिसरा पुण्याला आणि पुन्हा मग अमेरिकेमध्ये वगैरे काय करता येईल का गुंतवणूक, आणि शेअर मार्केटची चर्चा स्टाफरूममध्ये कॉलेजच्या ज्या पद्धतीने चालते ती पाहिल्याच्या नंतर या नव मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलांच्याकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल सहानुभूती नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्याबद्दल सहानुभूती नाही, कशाबद्दलच काही त्यांना देणं घेणं नाही. इतका तो संकुचित आणि आत्मकेंद्रित बनलेला तो वर्ग आहे. राहिला भाग शेतकरी आंदोलनाच्या बाबतीमध्ये, नाशिक जिल्हा हा एका अर्थानं शेतकरी आंदोलनाची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. शरद जोशींना पहिल्यांदा साथ देणारे जे कोणी महत्त्वाचे नेते त्या काळातले होते, माधवराव बोरस्ते असतील, माधवराव खंडेराव मोरे, प्रल्हाद पाटील कराड, रामचंद्रभाऊ पाटील, नरेंद्र आहेरे, नोकरी सोडून ज्यांनी संपूर्ण आयुष्य याला वाहून घेतलं, मोहन गुंजाळ, हे सगळे बिनीचे कार्यकर्ते जे होते, नेते होते, सगळे नाशिक जिल्ह्यामधले होते. आणि टेहऱ्याच्या फाट्यावरचा 1984 31 ऑक्टोबर 1984चा जो मेळावा होता, दुर्दैवाने त्या दिवशी जर इंदिराजींची हत्या झाली नसती तर संपूर्णपणे देशाचं राजकारण, अर्थकारण बदलू शकलं असतं आणि हा राम मंदिराचा मुद्दा कदाचित पुढे येऊ शकला नसता आणि देशामध्ये अशा प्रकारची एक धर्माधिष्ठित राज्यशाही येऊ शकली नसती आणि अर्थकारणाचा मुद्दा बाजूला पडू शकला नसता. असे अनेक धोके या आंदोलनामध्ये होत आलेले आहेत. खरं म्हणजे PV नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी जेव्हा आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरणाचा म्हणजे एकदम टर्नआउट अर्थव्यवस्थेला टर्निंग पॉईंट देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला शेतीचा सुद्धा प्रश्न त्याच वेळेला इतक्याच तातडीनं ऐरणीवरती घ्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये खुलीकरण आलं, खाजगीकरण आलं, शेती क्षेत्रामध्ये ते येऊ शकलं नाही. मोदींच्या मनामध्ये कितपत मनापासून ती आस्था होती का, आता शंका यायला लागलेली आहे. म्हणजे अण्णासाहेब शिंदेचा उल्लेख इथं वारंवार होतो
आणि अण्णासाहेब शिंदे असं म्हणाले होते की इथल्या कुठल्याही राज्यकर्त्याला शेतकऱ्यांचं भलं व्हावं अशा प्रकारची इच्छाशक्तीच नाही. म्हणून मोदींच्या मनामध्ये सुद्धा खरं शेतकऱ्याला मुक्त करण्याची इच्छाशक्ती कितपत होती. काय निमित्त केलं दिल्लीच्या आंदोलनाचं आणि फटकन पंजाबच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हे तिन्ही कायदे एका क्षणात मागे घेतले. हा म्हणजे अतिशय गांभीर्यहीनतेचा प्रकार. जे कुठंतरी थोडं तरी शेतकरी आता मुक्त होईल. म्हणजे एम एस पी ज्याचं कौतुक आपण करतो, सोयाबीनचा इथं उल्लेख झाला की आज जे पोल्ट्री उत्पादक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की MSP महाराष्ट्राने जाहीर केलेली 3,900 आहे, त्याच्यावरती भाव जाऊ देता कामा नयेत. उद्या जर MSPचा कायदा लागू केला तर सोयाबीन शेतकऱ्याला 3,900च्या वरती विकता येणार नाही. आज जे 7,000 8,000वरून 11,000पर्यंत गेलं. म्हणजे MSPचा कायदा केला तर शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये फास आणखी तो घट्ट करण्याची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळं खुल्यापणानं खुल्या दिलानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्याकडं पाहिलं पाहिजे. आणि आजच्या परिसंवादाच्या निमित्तानं आज बऱ्यापैकी खुल्यापणाने त्याची चर्चा झाली असं मला वाटतं. वेळ बराच झालेला आहे आणि त्याच्यामुळं हा परिसंवाद अतिशय अर्थपूर्ण या ठिकाणी झाला. महामंडळाने एवढ्या विषयाला इथं न्याय देण्याचं काम केलं त्याबद्दल महामंडळाच्या संयोजकाचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.